मीनाज रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला ट्रायपॉड बद्दल माहिती देणार आहे। मी पण हा ट्रायपॉड कसा यूज करते किंवा जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांनी कसा यूज करावा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर मीही नवीन यूज करता दरम्यान फार म्हणजे प्रॉब्लेम्स आला होता की कसा यूज करायचा, काय यूज करायचा। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते की कसा यूज करायचा। तो अशा पद्धतीने ओपन करायचा। याची हाईट कमी जास्त करण्यासाठी सुद्धा इथे पॉइंट्स दिलेले आहेत। हा एवढा मला खाली ठेवून पण दाखवते। इथे हे लॉक बटन आहे। याची हाईट 1 पॉइंट आहे। एवढा हाईटनी होतो। तुमचा रेसिपी करता दरम्यान तुम्हाला कोणती हाईट कशी हवी तसे ॲडजस्ट करू शकता तुम्ही। असे लॉक करू शकता तुम्ही। नंतर इथेही एक पॉइंट आहे आणि ह्यामध्ये आपण मोबाईल लावू शकतो। त्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी या बाजूला ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण मोबाईल फिट करू शकतो। आणि इथेही एक पॉइंट आहे ज्याने आपण मोबाईलला व्यवस्थित सेट करू शकतो, तुम्हाला जसा हवा आहे तसा। मोबाईल याच्यामध्ये ॲडजस्ट केल्यानंतर मोबाईल हा असा त्याची मूवमेंट प्रॉपर राहत नाही, तर हा स्टेबल करण्यासाठी इथे बटन आहे, तर हे टाईट करण्यासाठी। आता हा मोबाईल बघू शकता तुम्ही कसा हलतो, हा स्टेबल राहत नाही आहे। त्यामुळे हा स्टेबल राहण्यासाठी इथे आपल्याला पॉइंट दिला आहे, त्याने टाईट करून घेऊया आपण। हा जो पॉइंट जो वरती आहे आणि हा जो गॅप दिसतोय याच्यामध्ये तुम्ही असा ॲडजस्ट करूनही रेसिपी शूट करू शकता। आणि हा जो पॉइंट आहे याला टाईट करायचा आहे, तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता की कॅमेरा बरोबर सेट झाला आहे, आपली रेसिपी एकदम फ्रंटला दिसत आहे। तर तुम्ही अशा प्रकारेही व्हिडिओ शूट करू शकता, हाईट कमी जास्त करू शकता। तर तुम्हाला दाखवते मी। तुम्हाला तुमची डिश अगदी व्यवस्थित दाखवायची असेल तरी तुम्ही हा ट्रायपॉड असा झूम करू शकता, पुढे घेऊ शकता, पाठी घेऊ शकता, किंवा मोबाईलमध्येही ॲडजस्टमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तुम्ही वरती ठेवूनही शूट करू शकता। दोन्ही पद्धतीने तुम्ही यूज करू शकता। तुम्ही असाही व्हिडिओ शूट करू शकता ट्रायपॉडनी। कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता, बट मला हा ट्रायपॉड खाली ठेवूनच कम्फर्टेबल आहे। मी या पद्धतीने शूट करते, तुम्हाला जसा इझी असेल तसा तुम्ही यूज करा। आजचा तुम्हाला व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा की तुम्हाला हा यूजफुल वाटला की नाही।